ओके, हेलो गाइस। अभी हम लोग नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी डिस्कस करते हैं। फिजिक्स में अब तक हम लोगों ने कौन से फिजिकल क्वांटिटी डिस्कस किए वो एक बार देख लेते हैं। गाइस, हम लोगों ने देखा एक्सेलरेशन क्या होता है, हम लोगों ने देखा फोर्स क्या होता है, और हम लोगों ने अब तक देखा है मोमेंटम क्या होता है। इन तीनों के हमारे पास फॉर्मूले है। एक्सेलरेशन होता है चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम, फोर्स होता है मास इंटू एक्सेलरेशन, और मोमेंटम होता है मास इंटू वेलोसिटी। फोर्स की हमने और एक डेफिनेशन देखी, या तो कोई कोई मास इंटू एक्सेलरेशन बोल देगा, या तो कोई कोई बोलेगा रेट ऑफ चेंज इन मोमेंटम, या तो कोई कोई बोल देगा रेट ऑफ चेंज इन मोमेंटम। सो लास्ट लेक्चर में हम लोगों ने रेट ऑफ चेंज इन मोमेंटम को फोर्स कैसे बोलते हैं यही देखा था। अभी हम लोग नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी डिस्कस करेंगे, वो है वर्क। देखो, अभी आप अब तक आप लोगों ने वर्क तो सुना होगा। हम डेली कुछ ना कुछ वर्क करते हैं, सुबह से उठने से लेकर रात के सोने तक हम कुछ ना कुछ तो वर्क करते रहते हैं। अब व्हाट इज मीन बाय वर्क, देखो गाइस, अब डे टू डे लाइफ में काम ये बहुत आसान वर्ड है हमारे लिए। हम लोग कुछ ना कुछ काम कर ही रहे हैं, ठीक है। बट आप नोटिस करिए, कोई भी अगर आपको काम करना है, कोई भी काम, चाहे छोटा काम चाहे बड़ा काम, कोई भी काम, तो देखो उस काम के लिए सबसे नेसेसरी क्या है। मतलब हम लोग उसी तरह से फोर्स का फॉर्मूला निकालेंगे जिस तरह से, वर्क का हम लोग फॉर्मूला उसी तरह से निकालेंगे जिस तरह से हम लोगों ने मोमेंटम निकाला और जिस तरह से हम लोगों ने फोर्स निकाला, ठीक है। तो सबसे पहले हम लोग देखते हैं कि ये जो वर्क है, ये वर्क किसके ऊपर डिपेंड करता है। मतलब कौन सी फिजिकल क्वांटिटी है जिस फिजिकल क्वांटिटी के ऊपर वर्क डिपेंड करता है। तो चलो मैं कुछ एग्जांपल आपके सामने रखता हूं, आप देखो जान पाते हो या नहीं, ठीक है। मान लो गाइस, मुझे एक साइकिल ढकलना है। एक साइकिल है और यहां पे एक रोड है, ठीक है। डे वन पे मुझे एक साइकिल ढकलना है यहां से लेके यहां तक, ठीक है। अब सेकंड डे कि अब मुझे एक कार ढकलते हुए लेके जाना है। डे टू में कार ढकलते हुए लेके जाना है, वो भी यहां से लेके यहां तक, ठीक है। अभी मुझे बताओ, अगर मैंने आपको पूछा, देखो ये मान लो 1 किलोमीटर का मैंने साइकिल ढकलते हुए लेके गया, और मान लो दूसरे दिन मैंने कार ढकलते हुए लेके गया। चलो एक काम करेंगे, आप नहीं तो फिर मास के ऊपर आ जाओगे, मैं थोड़ा एग्जाम्पल बदल देता हूं, उसके बाद में एग्जाम्पल पे आते। मान लो ये आपकी गाड़ी है। अब आप सब लोग गाड़ी चलाते होंगे, चलाई होंगे कभी ना कभार। मान लो एक गाड़ी जिसमें दोनों टायर में हवा फुल है, ठीक है, और गाड़ी बंद हो गई और आपको गाड़ी ढकलते हुए लेके जाना है यहां से लेके यहां तक, डे वन में। अब डे टू में गाड़ी का जो टायर है वो थोड़ा पंक्चर हो गया, गाड़ी के टायर में कुछ भी हवा नहीं है, और वही गाड़ी आपको ढकलते हुए लेके जाना है यहां से लेके यहां तक। अब अगर मैंने आपको सवाल पूछा कि कौन से केस में आप ज्यादा थक जाओगे, तो जाहिर सी बात है आप लोग बोलेंगे इस केस में हम लोग थक जाएंगे। क्यों थके, हम लोग थोड़ा उसको उल्टा लेंगे कि मैं आपको दूसरा सवाल उल्टी तरीके से पूछता हूं, मुझे बताओ यहां पे ज्यादा आपने काम किया है, यहां पे ज्यादा काम किया, तो आप लोग बोलेंगे सर यहां पे ज्यादा काम किया हमने, हम थक गए, यहां पे कम काम किया। आर यू गेटिंग द थिंग्स। तो देखो ये जो काम है, ये काम यहां पे क्यों कम था और यहां पे क्यों ज्यादा था, आप जरा सोचो इसके पीछे। तो अगर आपने थोड़ी देर सोचा तो आपको ये पता चल जाएगा कि जहां पे हम लोग फोर्स कम लगाते हैं, वहां पे हमको कम काम करना पड़ता है, और जहां पे हम लोग फोर्स ज्यादा लगाते हैं वहां पे हमको ज्यादा काम करना पड़ता है। मान लो यहां पे जब आप स्कूटर ढकलते हुए लेके गए थे, तब आपने फोर्स कम लगाया था आगे लेके जाने के लिए, जैसे इस डायरेक्शन से आप फोर्स लगा रहे हो वो कम था। मगर जब आपकी टायर पूरी तरह से हवा कुछ भी नहीं टायर में, तो आपको ढकलने में थोड़ा दिक्कत जाता है, इसलिए आपको ज्यादा फोर्स लगाना पड़ता है, ज्यादा ताकत लगाना पड़ता है, राइट। तो इस केस में आपने ताकत ज्यादा लगाई, माने फोर्स ज्यादा लगाया, इसलिए आप बोल रहे हो कि काम ज्यादा हुआ। तो ये जो हमारा काम होता है ये फोर्स के ऊपर बिल्कुल डिपेंड करता है। अगर आप कम फोर्स लगाओगे, मान लो हल्की फुल्की थैली है आपके पास, एक पॉलीथीन है, वो अगर आप उठा के लेके जाओगे तो आप थकोगे भी नहीं, आप बोलोगे बहुत कम काम था। वही अगर मैंने आपको एक बड़ा सा पोता दे दिया आपके सर के ऊपर, जिसको फोर्स ज्यादा लगाना पड़ता है उठाने के लिए, और वो लेके गए आप मान लो 1-8 किलोमीटर, तो आप बोलोगे बहुत काम किया यार आज। क्यों, क्योंकि आपने फोर्स ज्यादा लगाया। तो गाइस ये जो वर्क होता है, ये वर्क टोटली बिल्कुल
पूरी तरह से हम लोग बोलते हैं कि डिपेंड होता है फोर्स के ऊपर। और आप कोई भी एक एग्जाम्पल बता लो, कोई भी आप लोग जो काम करते हो, मान लो घर पे पोछा लगाते हो, दुकान से सामान लाते हो, कोई भी काम करते होंगे, वो हर काम में आप नोटिस करो कि आप कुछ ना कुछ फोर्स लगाते होंगे। जैसे आप पोछा मार रहे हो तो हम लोग फोर्स तो थोड़ा बहुत तो फोर्स लगाने पड़ेगा ना इधर उधर करने के लिए। दुकान से हम सामान लेके आ रहे हो तो कुछ ना कुछ चीज़ें उठा के लेके हमको घर पे आना है। तो चाहे फोर्स चाहे काम कम चाहे काम ज़्यादा, मगर जब भी हम काम करते हैं तो कुछ ना कुछ फोर्स हम लगाते हैं। तो ये जो काम है, माने कि जो वर्क है, वो फोर्स के ऊपर डिपेंड करता है कैसे। अब देखेंगे और किस किस के ऊपर फोर्स डिपेंड करता है। चलो अभी सेकंड एग्जांपल लेंगे हम। मान लो आपको आपका मान लो एक घर है, ठीक है। अब घर आपको साफ करना है, आपको झाड़ू लगाना है, ठीक है। अब झाड़ू लगाना है आपको, मान लो इतना आपका घर है, तो यहाँ पे कचरा पड़ा है, ठीक है। अब झाड़ू मारना एक काम ही होता है, तो आपको कचरा लगाना, कचरा मतलब निकालना है घर से, तो आप लोग क्या करोगे, झाड़ू मारोगे, ठीक है। अब झाड़ू मारोगे तो आपके हाथ में ब्रूम स्टिक होगा, झाड़ू होगा, ओके। आप झाड़ू के ऊपर फोर्स लगा रहे हो, और उस फोर्स के कारण ये जो कचरा है यहां से उठा के आप लोगों ने यहां पे डाल दिया। तो यहां से लेके यहां तक कचरा डिस्प्लेस हुआ, मतलब डिस्प्लेसमेंट हुआ कचरे का, यहां से लेके यहां तक। अब दूसरे दिन मैं बोलता हूं आपको झाड़ू लगाना है पूरे सिटी में, मतलब सिटी का एक कोना, वहां पे जो डस्ट पड़ा है, जो गंदगी पड़ी है, वो वहां से झाड़ू मारते हुए लेके जाना है आपको सिटी के आखिरी कोने तक, ठीक है। अब देखो दोनों केस में आपके पास झाड़ू था, दोनों केस में आपने सेम ही फोर्स लगाया, फोर्स तो कुछ बदला नहीं, क्योंकि झाड़ू मारने में जो फोर्स लग रहा है वो तो लग रहा है। फर्क क्या है दो एग्जाम्पल में, एक केस में जब आप घर पे झाड़ू मार रहे हो तो आपने डिस्प्लेसमेंट बहुत कम किया, और दो सिटी में आप लोग झाड़ू मार रहे हो तो डिस्प्लेसमेंट बहुत ज्यादा है कचरे का, ठीक है। मेरा कहने का ये मतलब है कि ये जो काम होता है ये डिस्प्लेसमेंट के ऊपर डिपेंड होता है क्या। तो चलो हम लोग और एक एग्जांपल उठाते हैं। देखो जो काम होता है, हम लोग डे टू डे लाइफ में बहुत सारे काम करते हैं। मान लो मुझे एक पोता उठाना है, और एक पोता उठा के एक 20 फुट पे जाके डालने का है। एक पोता उठा के 20 फुट दूरी पे मुझे डालना है। मैं दुकान मालिक के पास गया, मैंने पूछा कि भाई अच्छा ये काम है तो मुझे दिन के 100 रुपये चाहिए, कि एक पोता यहाँ से उठा के 100 फुट पे डालने का है, 100-200 फुट पे जाके डालने का है, ठीक है। ठीक है, मैंने 100 रुपये ले ली। अब दूसरे दिन दुकानदार मुझे फिर से बुलाता है काम करने के लिए, और वो मुझे बोलता है कि आज फिर से वही काम है, आपको पोता उठाना है और दूसरे गांव डाके डालने का है, पैदल। पहले दिन हमने क्या किया, पोता उठाया और 10 फीट या 100 फीट डाल दिया, मान लो 1 किलोमीटर डाल दिया, 1 किलोमीटर दूरी पे हमने वो पोता डाल दिया। दूसरे दिन अभी काम क्या है कि आपको वही पोता उठाने का है और पैदल चलते हुए कल की तरह, बस कंडीशन ये कि 20 किलोमीटर दूरी पे डाल देना है। तो आप लोग बोलेंगे सर मुझे 500 रुपये चाहिए, तो बोलेंगे क्यों, तो आप बोलेंगे सर काम ज़्यादा है। काम क्यों ज़्यादा है, कल जो पोता उठाने के लिए जितनी ताकत लगे आज भी उतनी ताकत लगा रहे हो आप, ओके। कल भी चलते हुए गए, आज भी चलते हुए जा रहे हो, बट आज जो हम डिस्प्लेसमेंट हो रहा है आज हमारा वो 20-25 किलोमीटर है, कल का जो डिस्प्लेसमेंट था वो 10-1 किलोमीटर था। तो जब भी आप कोई काम करते हो तो डिस्प्लेसमेंट बहुत मैटर करता है। अगर डिस्प्लेसमेंट छोटा होगा तो हम बोलेंगे काम छोटा है, अगर डिस्प्लेसमेंट ज्यादा होगा तो हम लोग बोलेंगे काम ज्यादा है। तो गाइस ये जो हमारा वर्क होता है ये डिस्प्लेसमेंट के ऊपर भी डिपेंड करता है। किसके ऊपर डिपेंड करता है, डिस्प्लेसमेंट के ऊपर। तो देखो ये जो भी वर्क होता है वो दो ही फिजिकल क्वांटिटी के ऊपर डिपेंड होता है, एक माने फोर्स और एक माने डिस्प्लेसमेंट। तुम्ही नंतर प्रश्न में भी विचारू शकता सर जे काम आहे ते मासवर पण तर डिपेंड आहे। तो देखो फोर्स अगर आ गया तो मास भी आ गया, क्योंकि फोर्स के अंदर कौन छुपा हुआ है, मास और एक्सेलरेशन। एक्सेलरेशन के अंदर कौन छुपा हुआ है, वेलोसिटी और टाइम। तो अगर ये सारी चीजें फोर्स में छुपी हुई है, तो अगर मैं बोल रहा हूं कि काम ये फोर्स के ऊपर डिपेंड करता है, तो अल्टीमेटली फोर्स के अंदर मास तो आ ही गया ना, तो अल्टीमेटली काम ये मास के ऊपर भी डिपेंड होगा ही होगा। तो वो सब बातें नहीं बोल रहा है, हम डायरेक्टली बोलेंगे काम किसके ऊपर डिपेंड करेगा, फोर्स, और किसके ऊपर डिपेंड करेगा, डिस्प्लेसमेंट। म्हणजे तुम्ही अगर एखादी गोष्ट दूर नेऊन राहिले, जास्त डिस्प्लेसमेंट आहे तर ऑफकोर्स काम जास्त, एखाद्या गोष्टीवर जास्त फोर्स लावून राहिले तर ऑफकोर्स काम जास्त, ठीक आहे। त्यामुळे वर्क हे फक्त दोन गोष्टींवर डिपेंड करते, एक फोर्स आणि एक डिस्प्लेसमेंट, ओके। आणखी भरपूर सारे एक्झाम्पल आता तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये फील करू शकता। मी 2-4 एक्झाम्पल तुम्हाला दिले, तुम्ही स्वतःच्या मनाने काही एक्झाम्पल बनवून समजू शकता हा टॉपिकला।
तर आता आपण चेक करू की रिलेशन कसं आहे, डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर बघा, मी जेव्हा फोर्स कमी लावतो तेव्हा काम कमी असते, पण जेव्हा मी ताकद जास्त लावतो म्हणजे फोर्स जास्त लावतो तर काम जास्त असते. अंडरस्टूड? म्हणजे मी एक गोष्ट क्लिअर कट सांगू शकतो की जो तुमचा वर्क आहे हा डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे फोर्सला. सेकंड, डिस्प्लेसमेंट अगर कमी आहे तर काम कमी आहे, पण डिस्प्लेसमेंट अगर जास्त आहे तर काम पण जास्त आहे. मला जेव्हा सिटीमध्ये झाडू मारायचा आहे म्हणजे एका कोपऱ्यातनं मी दुसऱ्या कोपऱ्यावर कचरा नेऊन राहिलो तर डिस्प्लेसमेंट जास्त आहे, तर तुम्ही म्हणसान काम पण जास्त आहे. पण जेव्हा मला घरात झाडू मारायचा आहे, घरातल्या घरात एका ठिकाणून कचरा दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आहे, तर डिस्प्लेसमेंट कमी, आपण म्हणतो काम पण कमी आहे. ठीक आहे, म्हणजे वर्क हा डिस्प्लेसमेंटवर पण कसा आहे, डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डिस्प्लेसमेंटवर पण कसा आहे, डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो अल्टिमेटली कंबाईन करून आपण फॉर्म्युला काय म्हणू, वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. अंडरस्टूड? आणि प्रोपोर्शनॅलिटीचे साईन हटल्यावर आपण कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1 ठेवू, एक्सपोनेंटली ती व्हॅल्यू अगर 1 ठेवली तर वर्कचा फॉर्म्युला येणार वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे बाळांनो? तर जेव्हा केव्हा तुम्हाला कुठलं काम काढायचं असते तर त्या कामाचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हालांकी मी हा जो तुम्हाला फॉर्म्युला शिकून राहिलो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फक्त 50% आहे. आणखी 50% फॉर्म्युला कंप्लीट नाही झालेला आहे. तो 50, आता तुम्ही म्हणसान सर नाही आम्ही 10वीमध्ये पण हाच फॉर्म्युला शिकलो, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मी परत एकदा सांगतोय की हा फक्त 50% कंप्लीट फॉर्म्युला आहे, 100% कंप्लीट फॉर्म्युला आहे नाही. आता ते समजण्यासाठी तुम्हाला जेव्हा आपण पहिला चॅप्टर स्टार्ट करू, दुसरा चॅप्टर स्केलर अँड वेक्टर, तेव्हा त्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला कळणार की हा 50%च का करेक्ट आहे. ठीक आहे, पण फिलहाल बेसिक तौर पर आपण आता वर्कचा एक फॉर्म्युला बनवून घेतला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि वर्कची डेफिनेशन येते इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आणि म्हणून वर्कचा आपण फॉर्म्युला येतो एफ इंटू डी. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट बाळांनो वर्कबद्दल हा आहे की वर्क ही फिजिकल क्वांटिटी तर आहे, कारण की काम आपण मोजू शकत असतो. ठीक आहे, फिजिकल क्वांटिटी तर आहे, फंडामेंटल आहे की डिराइव्ड आहे. तर मी म्हणणार काम हे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटवर डिपेंड करते, म्हणून वर्क ही फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड करते मोजमापसाठी. म्हणून वर्क ही कुठली फिजिकल क्वांटिटी आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. सो इट इज अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. सेकंड पॉईंट असते बाळांनो, काम ही एक अशी फिजिकल क्वांटिटी आहे, वर्क ही एक अशी फिजिकल क्वांटिटी आहे जिला फक्त मॅग्निट्यूड असते, कुठल्या डायरेक्शन्स नसतात. ठीक आहे, म्हणून आपण वर्कला म्हणणार स्केलर फिजिकल क्वांटिटी. सो इट इज अ स्केलर फिजिकल क्वांटिटी. इट इज अ स्केलर फिजिकल क्वांटिटी. अंडरस्टूड? फाईन. नाउ नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी गाइज आपल्याला स्टडी करायची आहे पॉवर. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी स्टडी करायची आहे पॉवर. आता फिजिक्समध्ये फिजिक्सचे जे 2 पार्ट पडतात, फिजिक्स 1 आणि फिजिक्स 2, तर आपल्याला पॉवरचं काम फिजिक्स 2 मध्ये खूप जास्त पडणार, जिथे आपण इलेक्ट्रिसिटी वगैरे स्टडी करणार आहे. कारण की आपल्या डे टू डे लाईफमध्ये तर आपण म्हणतो किंवा खूप पॉवरफुल आहे, कमी पॉवरफुल आहे वगैरे वगैरे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या घरातल्या इलेक्ट्रिक मोटार बघसान किंवा लाईट्स बघसान किंवा कुठल्या मशीन बघसान, तर तिथं जनरली आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये एक शब्द म्हणत असतो की बुवा कमी पॉवरची मोटर आहे, जास्त पॉवरची मोटर आहे, कमी पॉवरचा लाईट आहे, जास्त पॉवरचा लाईट आहे ना. तर बेसिकली हे पॉवर का असते, सो लेट्स स्टडी. आता पॉवरची मी तुम्हाला कन्व्हेन्शनल डेफिनेशन देतो, त्याच्यावरनं तुम्हाला फॉर्म्युला पण तयार करता येणार त्याचा. ओके, सो आता पहिले बघू पॉवर का असते, आणि त्याच्यासाठी आता आपण एक एक्झाम्पल बघू. आपल्या डे टू डे लाईफमधलं एक एक्झाम्पल घेतो. बघा, सपोज करा गाईज, एक नॉर्मल मुलगा तुमच्या समोर आहे, एक नॉर्मल, ज्याची नॉर्मल ताकद आहे, एकदम नॉर्मल मुलगा. ओके, ठीक आहे, त्याचं मी नाव देतो ए. ए आहे नॉर्मल मुलगा, नॉर्मल पर्सन. ठीक आहे, ओके. आता मी काय केलं, त्याला एक काम दिलं. आणि ते काम कसं की बा एक पोता आहे भारी, एक भारी पोतं आहे. हे भारी पोतं उचलायचं इथून आणि इथं नेऊन ठेवायचं. एक भारी पोतं उचलायचं आहे इथून आणि ते इथून उचलून इथं ठेवायचं आहे.
असं मी त्याला एक काम देऊन दिलं, काम बघा, आणि तो नॉर्मल मुलगा आहे. ठीक आहे, मग आता तो मुलगा काय करतो, पोतं भारी आहे आणि मुलगा नॉर्मल आहे, त्याची शक्ती नॉर्मल आहे, तो तर काय करतो, उचलतो. ठीक आहे, नो डाऊट उचलतो. तो काय करतो, इथून हे पोतं इथपर्यंत नेते आणि त्याला सपोज लागतात 10 सेकंद. किती लागतात, 10 सेकंद लागतात. ओके, आता नीट लक्ष द्या. ठीक आहे, 10 सेकंद लागले आणि त्याने इथून ते इथपर्यंत जे काही नेलं असणार तर काही ना काही काम घडलं असणार. ओके फाईन. आता एक बी नावाचा पर्सन घेऊ आपण, जो की शक्तिशाली आहे. आपण त्याला काय म्हणतो, पॉवरफुल आहे. हा कमी पॉवरफुल आहे, तो जास्त पॉवरफुल आहे. तर पॉवरफुल मुलगा, फुल बॉडी वगैरे आहे त्याच्यामध्ये, अंगात खूप ताकद आहे, आणि त्याला मी तेच काम देतो, तेच पोतं देतो मी त्याला, तेच पोतं देतो, आणि बिलकुल त्याच पोझिशनवरून त्यालाही तेच पोतं तेवढाच दूर न्यायचं आहे. ठीक आहे, आता तो काय करतो, सपोज इमॅजिन करा, हे जे पोतं आहे इथून इथं नेलं, पॉवरफुल माणसाने पोतं इथून नेलं, फक्त याला बेसिकली लागले 5 सेकंद. याला किती लागले, 5 सेकंद लागले, पण याला किती लागले होते, 10 सेकंद. आता सिच्युएशन बघा काय, एक पोतं याने इथून नेलं, इथून इथपर्यंत नेलं, तर यानं सपोज 10 जूल काम केलं. आपण कामाला जूलमध्ये मोजतो, पण युनिट सध्या तर तुम्ही कन्फ्यूज नको. ज्याला माहित आहे त्याला माहित आहे, ज्याला माहित नाही डोंट वरी. आपण कामाला जूलमध्ये मोजतो, जसं वजनाला केजी मध्ये मोजतो, ग्राममध्ये मोजतो, तसं कामाला आपण जूलमध्ये मोजतो. तर चला, जो नॉर्मल पर्सन होता त्यांनी 10 सेकंदात 10 जूल काम केलं. ओके, यांनी पण 10 जूलच काम केलं, पण ते किती सेकंदात केलं, 5 सेकंदात. किती सेकंदात केलं, 5 सेकंदात. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, नीट त्याचं उत्तर द्या. या मुलाने 10 सेकंदात 10 जूल काम केलं, तर मला तुम्ही सांगा एका सेकंदात किती केलं. एका सेकंदात किती केलं, 1 जूल. कसं काढलं तुम्ही, 10 जूल डिवायडेड बाय 10, किती आन्सर आलं त्याचं, 1. आता प्रश्न परत मी सांगतो, या मुलाने 10 सेकंदात 10 जूल काम केलं. माझा प्रश्न आहे की एका सेकंदात त्याने किती काम केलं, तर तुम्ही म्हटलं सर एका सेकंदात 1 जूल. अगर 10 सेकंदात 10 जूल तर एका सेकंदात 1 जूल. कसं काढलं, या 10ला आपण या 10नं डिवाइड केलं, आपला आन्सर आला 1. ओके, तर या मुलांनी एका सेकंदात किती काम केलं, 1 जूल सेकंड. आता मला सांगा, या मुलांनी एका सेकंदात किती काम केलं, या मुलाने एका सेकंदात किती काम केलं, तर ते काळासाठी आपण काय करू, 10 डिवायडेड बाय 5, तर आन्सर काय येणार, 2. तर बघा, याने एका सेकंदात किती काम केलं, 2 जूल. याने एका सेकंदात किती काम केलं, 1 जूल. ओके, आपण एका सेकंदात काळासाठी काय केलं, टोटल काम डिवायडेड बाय टोटल टाइम. आपल्याला काय भेटलं, काम पर युनिट सेकंड. नीट लक्ष द्या, जेव्हा मी टोटल कामला टोटल टाइमनं डिवाइड करतो तर मला भेटते काम पर युनिट टाइम. अंडरस्टूड. जसं फॉर एक्झाम्पल नीट बघा, टोटल चॉकलेट आहेत माझ्याकडे 200 आणि टोटल स्टुडंट आहेत 100. टोटल चॉकलेट आहेत 200 आणि टोटल स्टुडंट आहेत 100. मला कळायचं आहे चॉकलेट पर स्टुडंट किती, एका स्टुडंटला किती चॉकलेट भेटणार, तुम्ही 2. कसे काढले, 200 डिवायडेड बाय 100. म्हणजे बघा, मी जेव्हा टोटल चॉकलेटला टोटल स्टुडंटनं डिवाइड करतो, तर मला काय भेटणार, 2 हाय चॉकलेट पर स्टुडंट, म्हणजे एका स्टुडंटला किती चॉकलेट भेटले, 2. तसंच मी जेव्हा टोटल कामला टोटल टाइमनं डिवाइड करणार तर मला भेटणार काम पर युनिट टाइम, म्हणजे एका सेकंदाला. अंडरस्टूड, फाईन. बरं, आता हा जो टोटल बिटलचा आहे तो कन्सेप्ट सोडा. आपण काय बघितलं की या मुलाने एका सेकंदात 1 जूल काम केलं आणि या मुलाने एका सेकंदात 2 जूल काम केलं. ठीक आहे, आता मी तिसरा पर्सन घेतो, नीट लक्ष द्या. तिसरा पर्सन बघा, सी, थर्ड पर्सन. त्याला आता आपण सारखंच काम देऊ. आता तो कसा आहे काय आपल्याला माहित नाही, पॉवरफुल आहे की नाही, फक्त सिच्युएशन आपल्यासमोर. एक मोठं तेच पोतं त्याला इथून इथं न्यायचं आहे, आणि असं माहित पडलं त्याने एका सेकंदातच नेलं. 10 जूलच काम, इथून इथं पोहोचण्यासाठी 10 जूल काम होणार. इथे 10 जूल काम झालं, इथे 10 जूल काम झालं, इथे 10 जूल काम झालं. ओके, पण बघा फर्स्ट कंडिशन मध्ये 10 सेकंदात 10 जूल काम झालं. सेकंड मुलांनी 5 सेकंदात 10 जूल काम केलं, थर्ड मुलांनी एका सेकंदात 10 जूल काम केलं. आता मला सांगा, इथं जसं इथं आपण काढलं
एका सेकंदात किती काम केलं? 1 जूल. इथे एका सेकंदात किती काम केलं? 2 जूल. इथे एका सेकंदात किती काम केलं? 10 जूल. अंडरस्टूड? आर यू गेटिंग? मला सांगा कोण सगळ्यात जास्त पॉवरफुल असणार? तुम्ही म्हणाल सर हा 10 जूल एका सेकंदातच करू राहिला, यानं 10 जूल करायला 5 सेकंद लावले, यानं 10 जूल करायला तर 10 सेकंद लावले. तर सगळ्यात वीक कोण? कमी पॉवरफुल कोण? हा. मीडियम पॉवरफुल हा. आणि सगळ्यात जास्त पॉवरफुल कोण असणार? हा. आर यू गेटिंग द थिंग्स? मग हे जे पॉवर आहे बेसिकली, हे पॉवर काय असते की तू एका सेकंदात कोण किती काम करते, दॅट इज नथिंग बट अ पॉवर. आर यू गेटिंग गाईज? तुम्ही म्हणणार याची पॉवर किती? 1. याची पॉवर किती? 2. याची पॉवर किती? 10. म्हणजे सगळ्यात जास्त पॉवर कोणाची आहे? 10. तर समजून राहिलं पॉवर कसं कॅल्क्युलेट करतात? तर पॉवरचा अर्थ काय की एका सेकंदात तुम्ही किती काम करता, दॅट इज नथिंग बट अ पॉवर. जसं आपल्या घरात जे बोरिंग असते, बोरिंग मोटर, सपोज छोटी अगर मोटर लावली ना तर एका सेकंदात कमी काम करते ते मोटर. आणि अगर तुम्ही जास्त मोठी अगर मोटर लावली तर एका सेकंदात ते जास्त काम करते. बघा ना, एका सेकंदात जास्त पाणी वरती आलं म्हणजे जास्त काम, एका सेकंदात कमी पाणी वरती येऊन राहिलं खालून जमिनीतून म्हणजे कमी काम. आणि जास्त मोटर आपण म्हणत असतो जास्त पॉवरफुल आहे का? कारण की एका सेकंदात तिची ॲबिलिटी असते जास्त काम करण्याची. सो म्हणून गाईज आपण पॉवरला कसं डिफाईन करत असतो? एकदम सिम्पल की वर्क पर युनिट टाइम. वर्क पर युनिट टाइमचा अर्थ आहे काम एका सेकंदात किती काम, दॅट इज कॉल्ड ॲज पॉवर. आता अगर माझ्याकडे टोटल वर्क असलं आणि टोटल टाइम अगर असला, जेव्हा मी टोटल वर्कला टोटल टाइमने डिवाइड करणार तर मला काय भेटणार? वर्क पर युनिट टाइम. आणि वर्क पर युनिट टाइमलाच आपण काय म्हणत असतो? पॉवर. अंडरस्टूड? सो पॉवरला आपण अशा प्रकारे डिफाईन केलं. What is power? It is defined as work done per unit time. एका सेकंदात कोण किती काम करते त्यालाच म्हणत असतात पॉवर. आणि ती कॅल्क्युलेट कशी करतात बाळांनो? पॉवर इज इक्वल टू टोटल वर्क अपॉन टोटल टाइम. सिम्पल आहे. खालचं एक्झाम्पल घ्या. तुम्ही 10 जूल काम केलं, 10 जूल काम करायला टाइम किती लावला? 10 सेकंद. मग मी टोटल काम घेतलं 10 जूल, टोटल टाइम घेतला 10 सेकंद. मला काय भेटलं? वर्क पर युनिट टाइम. म्हणजे एका सेकंदात काम किती. आणि तेच आहे, तेव्हा तुम्ही टोटलला डिवाइड करसाल तर तुम्हाला भेटणार ती गोष्ट युनिटमध्ये. टोटल चॉकलेट डिवायडेड बाय टोटल स्टुडंट, चॉकलेट पर स्टुडंट. पर स्टुडंट म्हणजे 1, पर म्हणजे 1. ओके. पर युनिट टाइम म्हणजे काय? 1 टाइम. मग तो 1 सेकंड असू द्या, 1 मिनिट असू द्या, 1 तास असू द्या. अंडरस्टूड? तो चलो अभी पावर क्लियर हो गया. तो देखो 2 फिजिकल क्वांटिटी हम लोगों ने डिस्कस की. एक था वर्क और एक था पावर. अब वर्क और पावर दोनों एक दूसरे के रिलेटेड है. मतलब अगर आपको पावर निकालना है तो आपको वर्क की जरूरत पड़ेगी. वर्क हमने ऑलरेडी डिस्कस किया. ठीक है गाइस? सो थैंक यू सो मच.